2023च्या खरीप आणि रब्बी हंगामाच्या पीक विम्याच्या संदर्भात त्यांच्या खात्यावरती जमा होईल। सरकारची मस्त योजना तुमचे घर लखलखणार। सूर्यघर योजनेसाठी 4 महिन्यांमध्ये जळगाव परिमंडळात 4390 अर्ज, 4170 अर्जांना आतापर्यंत मिळाली आहे मंजुरी। फवारणी पंप 100% अनुदानावर अर्ज केला आहे का तुम्ही? लवकरात लवकर करून घ्या। 14 ऑगस्ट पर्यंत मुदत। सोयाबीन कपाशीसाठी कृषी विभागाची ही योजना। जिल्ह्यातील 11,809 शेतकऱ्यांसाठी 21.32 कोटी रुपयांची मदत मंजूर। अवकाळी पावसाच्या तडाख्यामध्ये झाले होते शेती पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। कृषी कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक, पपईची रोपे निघाली बोगस, शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे तक्रार। अर्ज नामंजूर झालाय का? त्रुटी पूर्ण करून पुन्हा अर्ज भरू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। अल्लीपूरमध्ये पीक विम्यापासून शेतकरी वंचितच। डाटा एंट्री सर्वे क्रमांक चुकविला, अनेकांच्या वाढल्या तक्रारी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण। यवतमाळ जिल्ह्यातील 25,000 शेतकऱ्यांना मिळणार 36 कोटींची नुकसान भरपाई। जानेवारी ते मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने झोडपले होते, तर राज्यातील शेतकऱ्यांना 5,096 कोटी 21 लाख रुपयांचा निधी वितरित करण्याची मंजुरी। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीने अडविले शेतकऱ्यांचे 202 कोटी 76 लाख। पालकमंत्र्यांचे धरले धाऱ्यावर, कृषी मंत्र्यांसोबत बैठक घेण्याची ग्वाही। अमरावती जिल्ह्यामध्ये खताऐवजी विकली माती, आता 50 लाख परत करा। केंद्र चालकांची परत करावी रक्कम। अमरावती जिल्ह्यामध्ये 382 कोटींचा प्रीमियम घेता आणि 345 रुपयांचा परतावा देता। पीक विम्यामध्ये 25,000 शेतकऱ्यांची थट्टा, टाळाटाळाचा आरोप। धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्योगपती कर्जमाफ, शेतकरी वाऱ्यावर। ओमप्रकाश राजनिंबोळकर यांनी वेधले सभागृहाचे लक्ष। राणी उच्चगाव मध्ये साहेब आम्हाला हरभरा पिकाचा विमा कधी मिळेल? शेतकऱ्यांच्या नाराजीचा सूर। जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या माती पुन्हा बोगस बियाणे आणि खते। कृषी विभागाकडे बियाणांच्या 8 तर खतांच्या 40 तक्रारी धडकल्या। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तलाठी दादा तुम्ही सज्जावर कधी येणार बरं? विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिक विद्यार्थी मारत आहेत खेटे, अधिकारीच उशिरा येऊ लागले आहेत। अंबाजोगाई तालुक्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंपाच्या ॲपमधून अनेक गावे डावलली। गेवराई जिल्ह्यामध्ये मंत्र्याच्या केवळ घोषणात ऑगस्ट उजाडला तरी सुद्धा पीक कर्ज मिळेना। मनसेचा इशारा, कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करा। बीड जिल्ह्यामध्ये झटपट अर्ज करणार त्याला चार्जिंग फवारणी पंप मिळणार, 14 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। केळगावमध्ये 12,000 रुपये क्विंटलची मिरची आली 2,500वर। दरांमध्ये कमालीची घसरण, दर्जा साधारण 6 असल्याचे कारण। गंगापूरमध्ये केंद्र राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांकडे भरले 421 कोटी 93 लाख, 11.5 लाखांचे अर्ज, तर जिल्ह्यातील 4.5 लाख शेतकऱ्यांची पिके केली संरक्षित। पैसे देण्यापेक्षा मालाला भाव द्या साहेब। पावसाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या वतीने विविध योजनांची घोषणा करण्यात आली। यामध्ये लाडकी बहीण, लाडका भाऊ व इतर अनेक योजनांचा समावेश आहे। या अंतर्गत बहुतांश योजनांमध्ये नागरिकांच्या थेट खात्यामध्ये विशिष्ट रक्कम जमा करण्यात येत आहे। खडे येथील शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित। पीक नुकसानीची 72 तासांच्या आत तक्रार करून सुद्धा शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मंडळातील 50% अधिक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे। जिल्हावासियांना खुशखबर। केंद्रीय मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव यांनी बुलढाणा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितल्यानुसार आज मुंबई येथे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बुलढाणा जिल्ह्यातील विशेष बैठक पार पडली। या बैठकीत झालेल्या लाईव्ह बैठकीत पीक विम्याचे तोडगा निघाला। येत्या 31 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम 100% मिळणार आहे। विभागाचे अधिकारी आणि क्रॉप इन्शुरन्स कंपनीचे सुद्धा अधिकारी उपस्थित राहिले। आभार सर्वांचे, धन्यवाद। आज बुलढाणा जिल्ह्यातील 2023च्या खरीप आणि रब्बी हंगामाच्या पीक विम्याच्या संदर्भात आणि 2024च्या खरीपच्या हंगामाच्या संदर्भामध्ये माननीय केंद्रीय मंत्री जाधव साहेबांच्या, त्याचबरोबर माजी मंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या, माजी मंत्री आदरणीय डॉक्टर कुटे साहेबांच्या, डॉक्टर गायकवाड आमदार गायकवाड साहेबांच्या, आकाशजी फुलकर, महालेताई, त्याचबरोबर माननीय रायमुंडकर तसेच प्रताप अडसड यांच्या समवेत बैठक झाली। त्या बैठकीत आज
AIC कंपनी म्हणजे ऑल इंडिया क्रॉप इन्शुरन्स कंपनीचे पण अधिकारी इथे उपस्थित होते आणि त्यांनी ज्या काही शेतकऱ्यांना अपात्र केलं 23-24 मध्ये खरीप आणि रबीमध्ये त्यांना पात्र करण्याच्या बाबतीमध्ये आज आम्ही या बैठकीत निर्देश दिले, ज्याचे त्यांनी मान्य केलं आणि 23-24 मध्ये जी खरीपची 55 कोटी रुपयाचा जी रक्कम शेतकऱ्यांना द्यायची राहिलेली आहे ती आणि रबीची 119 कोटी रुपये ही जी रक्कम द्यायची राहिली ती रक्कम सुद्धा 31 ऑगस्ट पर्यंत AIC कंपनी ही शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करणार आहे हा शब्द आजच्या बैठकीमध्ये दिला। त्याचबरोबर 2024 मध्ये ज्या काही पात्र शेतकऱ्यांच्या बाबतीमधला विषय होता त्या सुद्धा या ठिकाणी निकाली काढण्याच्या संदर्भात आणि 31 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या सुद्धा शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक त्यांच्या खात्यावरती जमा होईल हे सुद्धा शब्द या ठिकाणी दिलेला आहे। नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे आणि ज्या नुकसान भरपाईमध्ये कुणी इंटिमेशन दिलं ते इंटिमेशन उशिरानं गेलं, 72 तासापेक्षा जास्त उशिरा गेलं, त्याच्यामुळे त्यांचं इंटिमेशन ग्राह्य धरलं नाही, अशा ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी आता बाजूला सारून त्यांनी इंटिमेशन दिलं असेल हे गृहीत धरून भलेही त्यांनी 90 तासानंतर दिले असेल पण त्या शेतकऱ्यांना आता या पीक विमा कंपनीच्या एकूण नियमाने त्यांना सुद्धा पीक विमा कंपनीने पैसे देयक हे बंधनकारक आहे हा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी उतरवलेला आहे त्या सर्वांना या आजच्या बैठकीतून पूर्णपणानं एक फार मोठा दिलासा देण्याचं काम आम्ही सर्वांनी प्रयत्नपूर्वक केलं।